राज्य शासनानं पेट्रोल डिझेलवरील वॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. जयंत पाटलांसह मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडं. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल. महिनाभरात पेट्रोल 170 रुपयांवर जाईल तर डिझेल 150 रुपयांवर जाईल. विजय वडेट्टीवारांकडून इंधन दरवाढीचा निषेध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस रस्त्यावर सायकल चालवताना दिसल्या. त्यांनी केवळ सायकल चालवलीच नाही तर त्या माध्यमातून त्यांनी लोकांना संदेशही दिला. 5 ते 7 किलोमीटर अंतरावरील सर्व कामं सायकलवरूनच करणार असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ. सीएनजीचे नवे दर तात्काळ लागू. सीएनजीचे दर आता 94 रुपये 85 पैशांवर. संभाजीनगरमध्ये सीएनजी महाग 2 रुपयांनी. संभाजीनगरमध्ये सीएनजी 103 रुपयांवर. नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांची सीएनजीत वाढ. सीएनजीचा दर प्रति किलो 96 रुपये 50 पैसे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आता प्रवासही मागणार. टॅक्सी ऑटोच्या भाड्यात प्रति किलोमीटर 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी. जेएनपीए बंदरावर आयात निर्यात कंटेनर चालक संघटना आजपासून संपावर. जेएनपीए बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता. कंटेनर यार्डावर आकारण्यात येणाऱ्या शुल्क वाढीमुळे हा संप पुकारण्यात आला. हिंगोलीत डिझेलचं कारण सांगून रुग्णवाहिका नाकारलेल्या गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू. गरोदर महिलेच्या पोटातील नवजात बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याची माहिती. काळाबाजार करणाऱ्यासाठी घरात साठवून ठेवलेलं 40 सिलेंडर. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये 14 भरलेले तर 26 रिकामे सिलेंडर. नागपुरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनी आकांक्षा उकेला वसतिगृहातून काढण्याची नोटीस. आकांक्षा खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याचं चौकशीतून समोर. परीक्षा संपेपर्यंत आकांक्षाला वसतिगृहात राहण्याची परवानगी. भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार. येत्या 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात सिनेमा होणार प्रदर्शित. रायगडच्या माणगाव तालुक्यात खरोशी गावाच्या जंगलात एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. निधी राकेश हुतेकर असं मृत तरुणीचं नाव. सावत्राई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा थरारक शेवट. बदनामीच्या भीतीनं मुलाची आत्महत्या तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं हॉस्पिटल समोरच झाडाला गळफास घेऊन आईची आत्महत्या. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या. सर्व आरोपींना पोलीस कोठडी. जुन्या वादातून गोळीबारात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. वाशिम शहरात विविध मेडिकल चालकांकडून मुदत संपलेली औषधं गोळ्या इंजेक्शनचा साठा उघड्यावर फेकल्याचं चित्र. बायोमेडिकल वेस्टचं वाहन शहरभर फिरत असतानाही औषधांचा साठा उघड्यावर फेकल्यानं प्रदूषणात वाढ. मुंबईसह राज्यभरात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण केंद्र होणार. नागपुरात 2 दिवसात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरात 5 जणांचा मृत्यू. 5 मृतदेह सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरात झाल्याची माहिती. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात उष्माघातानं 2घांचा मृत्यू. चिमूर तालुक्यातील कोलारी परिसरात शेतात एका मेंढपाळाचा मृतदेह संशयास्पद आढळला. भंडाऱ्यात 4 दिवसात 3000 कोंबड्यांचा मृत्यू. प्रखर उष्णतेनं कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिकच्या पेठ तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी भटकंतीच. विहिरीतील दूषित पाण्यामुळे लोकांना आजाराचा विळखा. पेठ तालुक्यातील चिखली आणि सुरगाणे वाड्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती. नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या
वाकर्स रोडवरील वृक्षारोपणाकडे महापालिकेचं दुर्लक्ष, तीव्र उन्हाळ्यात पाण्याविना अनेक रोपं सुकली, वॉकर्स रोडवर नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागपूरकरांनी मनपाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका, उन्हाच्या तडाख्यानं बहारची 80% संत्र गळाली. शेतकऱ्यांचं हेक्टरी 5 लाखांचं नुकसान होण्याचा अंदाज, सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी साठ्यात घट, 105 टीएमसी क्षमतेच्या धरणात सध्या फक्त 16% टीएमसी इतकाच पाणीसाठा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचं शिवसागर जलाशय हळूहळू आटण्याच्या मार्गावर. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयनेत फक्त 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण. किल्ला परिसरात आज बकरीद निमित्त मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा. मात्र हिंदूंना किल्ल्यावर बंदी केल्यानं शिवसेना आक्रमक. दोन्ही शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आक्रमक आंदोलन. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेशबंदी केल्यानं ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही आंदोलन करून निषेध व्यक्त. कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सृष्टीसागर सोसायटीत बकऱ्यांच्या कुर्बानीवरून मोठा गोंधळ. पोलिसांच्या मध्यस्थीनं कुर्बानी तात्काळ बंद. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कत्तलखान्यामध्ये जाऊन कुर्बानी देण्याचे आदेश. मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये बकरीद शांततेत पार. हिंदू आणि मुस्लिम रहिवाशांकडून एकोप्याचा संदेश, तर बाहेरच्या लोकांमुळे आणि सोशल मीडियामुळे काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाल्याचं रहिवाशांकडून केलं स्पष्ट. संभाजीनगरमध्ये बकरीदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची विशेष कारवाई. 131 गोवंशांची सुटका, 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल. अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचं केलं स्पष्ट. बकरीदनिमित्त धुळे शहरातील देवपूर भागात सामूहिक नमाज पठण, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सोलापुरात ईदचा उत्साह. मशीद आणि ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त. पुण्यात बकरीदच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी, त्याचाच एक भाग म्हणून सारसबाग बंद. बीडमध्ये 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आजोबांकडून अत्याचार. 1.5 वर्षांपूर्वी चुलत भावानं देखील अत्याचार केल्याचा समोर. या प्रकरणी आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरीला. गर्दीचा फायदा घेऊन महिलेनं चोरले ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे इथल्या गोवा किल्ला परिसरात 2 गटामध्ये हाणामारी. घटनेनंतर दापोली तालुक्यात तणावाचं वातावरण. दारू पीत असल्यावरून हा सगळा वाद झालेला होता. अकोल्यात श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहरण प्रकरणी पितापुत्रावर गुन्हा दाखल. पतसंस्थेचा अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांना अटक. बीडमध्ये अत्याचारातील अल्पवयीन पीडितेला आरोग्य तपासणीसाठी 10 तास वाट पाहावी लागली. केज उपजिल्हा रुग्णालयातला प्रकार. गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेसह कुटुंबानं रात्र पोलीस ठाण्यात जागून काढली. जालना जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. आतापर्यंत 10 जण कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी. 7 चिमुकल्यांचा समावेश. परिसरात भीतीचं वातावरण. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावात भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. 1 महिला जखमी. कारमधील एअरबॅग उघडल्यानं कारमधले दोघे बचावले. गोंदियाच्या ओझाटोला इथे वीटभट्टी कोसळली. वीटभट्टीची भिंत कोसळून 28 वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू. विटा ट्रॅक्टरमध्ये भरत असताना अपघात.